उचल त्यांनी 3000 प्लस द्यावी अशी मागणी करण्यात आली होती, पण प्रत्यक्षामध्ये हे कारखाने 2400 आणि 2500 रुपये उचल देत आहेत। त्या संदर्भाने आज वसमत येथे उपविभागीय कार्यकारी कार्यालयांच्या इथे बैठक संपन्न झाली। या बैठकीत कारखान्याचे प्रतिनिधी आणि शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी तथा शेतकरी यांच्या वतीनं सर्व बाजू मांडण्यात आली। कारखान्याच्या वतीनं जी काही बाजू मांडण्यात आलेली आहे ती अगदी म्हणजे तोडकी आणि लंगडी बाजू मांडण्यात आलेली आणि संबंधाने विस्तृत चर्चा करण्यात आली आणि ती बाब आम्ही माननीय SDO साहेबांना पटवून दिलेली आणि त्यांना सुद्धा ती गोष्ट पटलेली आहे। आमचं आपल्यामार्फत सर्व कारखानदारांना एकच सांगणं आहे, शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटण्याच्या अगोदर कारखान्यांनी लवकरात लवकर उचित निर्णय घ्यावा आणि पहिली उचल 3000 प्लस द्यावी, अन्यथा शेतकऱ्यांचा जर बांध फुटला, संयमाचा बांध फुटला तर शेतकरी कारखानदार किंवा संचालक आणि चेअरमन यांना कुठं जुमानणार नाहीत आणि पैसे घेतल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना याच्यातून मागे हटणार नाही असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। आज तसा कुठलाही निर्णय झालेला नाहीये, पण पुढची बैठक माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात होणार आहे असं आम्हाला कळवण्यात आलेलं आहे। या संदर्भामध्ये ऊस उत्पादक शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटना संयुक्त पद्धतीने आम्ही एक आंदोलन छेडलं। त्या आंदोलनाच्या धरणे आंदोलनामध्ये माननीय कलेक्टर साहेबांनी उपविभागीय अधिकारी यांना सूचना केल्याप्रमाणे आज बैठक होती। कारखाना प्रशासन, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमचे सर्व पदाधिकारी व ऊस उत्पादक म्हणून आम्ही सर्व शेतकरी बांधव व कारखान्याचे कार्यकारी संचालक मंडळ होतं, तिन्ही कारखान्याचं टोकाई असेल, कपेश्वर असेल, पूर्णा असेल, यामध्ये प्रामुख्यानं ऊस दरावर चर्चा झाली, परंतु तोडगा निघालेला नाही। ऊस दराबाबत आमचे बुद्धिजीवी सर्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी कारखाना प्रशासनाच्या कार्यकारी संचालक मंडळाला निरुत्तर केलं। त्यांच्याकडे कुठलंही असं ठोस उत्तर मिळालं नाही, परंतु कारखाना प्रशासनाने एक मागणी आमची मान्य केलेली आहे की कारखान्यावरचे जे वजन काटे आहेत ते वजन काट्यावर बोर्ड लावायला आज तयार झालेत। बाहेरून जरी वजन करून आलेला ऊस असेल तर तो ऊस आम्ही त्या काट्यावर मोजण्यास आम्ही तयार आहोत। कुठल्याही धर्मकाट्यावर ऊस मोजला तर आमच्या कारखाने कार्यक्षेत्रामध्ये ऊसाचं ते वजन परत करून घेण्यासाठी आम्ही तयार आहोत। ह्याबाबत त्या कारखाना प्रशासनाने मान्य केली आहेत। काही तांत्रिक गोष्टी आहेत, त्या तांत्रिक गोष्टी माननीय उपविभागीय अधिकारी साहेबांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे आता पुढची बैठक आमची माननीय जिल्हा अधिकारी हिंगोली साहेब यांच्या दालनामध्ये होईल। आणि समन्वयानं तोडगा काढण्याचा प्रयत्न केला। आम्ही खूप संयमानं वागतो, याचा अर्थ असा नाही की शेतकरी संघटनेत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेत ताकद नाही, हे असेच आंदोलन करतात, संपून जातात, पण तसं नाही। आता यावेळेस जर समजा हे उपविभागीय अधिकारी साहेबाने जे आम्हाला सांगितलं की जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दुसरी बैठक होईल आणि त्याच्यामध्ये निर्णय झाला तर आम्हाला आंदोलन असं करावं लागेल, नुसतं तोंडी फोटो काढण्यापुरतं आंदोलन नाही तर गव्हाणीमध्ये सुद्धा उतरावं लागेल।